कंटिन्यू डाव्या बाजूला द्यायचं आहे आपल्याला. हे नाव आहे. हां ठीक आहे. नो जर्किंग मुवमेंट, कुठल्याही प्रकारचा जोर द्यायचा नाही आहे. परत पूर्वस्थितीला यायचं आणि आता उजव्या बाजूला घ्यायचं आहे. आता आपण फक्त फिरवली आहे. आता आपल्याला मान वाकवायची आहे उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला. आता श्वास घेत आपल्याला उजव्या बाजूला वाकायचं आहे. फक्त मान आपल्या दोन आपण शरीर हलवणार नाही, फक्त मान हलवणार आहे. प्रथम उजव्या बाजूला, परत डाव्या बाजूला, परत उजव्या बाजूला, डाव्या बाजूला, परत उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला. झालं आपलं. आता हे प्रत्येकी आपण 3-3 वेळा करायचं आहे. झालं आपलं. पुढची स्लाइड. मुवमेंट करते नाही. खाली घेऊन जायचं आहे, परत वरती घेऊन जायचं आहे, खाली घेऊन जायचं आहे. श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली, श्वास घेत वरती, श्वास घेत खाली. आणि आता शोल्डर रोटेशन करायचं. शोल्डर रोटेशन. आता आपल्याला आपला कसा घड्याळाच्या काट्याप्रमाणे आपला क्लॉकवाईज करायचं. म्हणजे वरती खाली, वरती खाली. आणि हां, आता काटा कसा फिरतो त्याप्रमाणे पहिला करायचं आहे. नंतर काटाच्या विरुद्ध दिशेने करायचं. परत उलट्या दिशेने, उलट्या दिशेने करायचं. ओके. 3 वेळा क्लॉकवाईज करायचा. म्हणजे तुमच्या क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज मुवमेंट झालेला आहे. नेक्स्ट यावेळेला काय करणार आपण, ॲब्डोमिनल ब्रीदिंग करणार आहोत. म्हणजे पोटाने श्वासोश्वास करायचा आहे. पोटाने श्वासोश्वास करायचा आहे. साधी मांडी घातली तरी चालेल. पद्मासनात बसणं गरजेचं नाही. तुम्हाला येत असेल तर बसा. आता आपल्याला कोणत्याही आधारासनात बसायचं आहे. दोन्ही हात द्रोण मुद्रेमध्ये गुडघ्यांवर, दोन्ही हात द्रोण मुद्रेमध्ये गुडघ्यांवर, पाठीचा कणा ताठ. आता ह्याच्यात ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह दोन्ही. म्हणजे आता आपल्याला दीर्घ श्वास घ्यायचा आहे, संपूर्णपणे सोडून द्यायचा. या मुलांना दोन्ही हात आणि कुठल्याही प्रकारची हालचाल नको आहे मला. दोन्ही हात गुडघ्यांवर असेल. दीर्घ श्वास घ्यायचा नाही, गुडघ्यांवर ठेवायचे. चीन मुद्रा नको. चुकीचं आहे. दोन्ही हात कप म्हणजे आपण दोन्ही हात कप प्रमाणे राहिले. कारण आपल्याला पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. त्याच्याकरता काय पाहिजे, कप करायला पाहिजे. असे मुद्रा नको. आता आपला दोन्ही हात पाठीचा कणा ताठ. आता आपल्याला एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, संपूर्णपणे सोडून द्यायचा नाही. थांबा. दुसऱ्या वेळेला आपल्याला दीर्घ श्वास घ्यायचा आहे. छाती फिक्स करायची आहे आणि फक्त आपले पोट आहे ना वर पुढे मागे करायचं आहे. डोळे बंद करायचे आहेत. फक्त आपलं पोट आहे ना, पोटाने श्वास घ्यायचा आहे आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 20. डोळे हळू उघडायचे आहेत. रिलॅक्स व्हायचं आहे, रिलॅक्स व्हायचं आहे. आता कळलेलं असेल, पोटानेच फक्त श्वास घ्यायचा आहे. आपण नेहमी पोटाचे हलतं म्हणजे आपलं काय आहे, श्वासपटल आहे ना तेच फक्त हललं पाहिजे आणि त्यानेच आपल्याला श्वासोश्वास घ्यायला पाहिजे. श्वासपटल आहे ना इथे, म्हणजे पोट आणि छातीच्यामध्ये एक श्वासपटल आहे. तुम्ही सायन्समध्ये वाचलं असेल,
शरीरशास्त्रामध्ये. आता ते परत एकदा करायचं आहे. दोन्ही कोणत्याही आधारासनात बसायचं आहे, म्हणजे कुठल्याही साधी मांडीवर दोन्ही हात गुडघ्यांवर असतील, पाठीचा कणा ताठ, डोळे बंद. आता आपल्याला दीर्घ श्वास घ्यायचा आहे, संपूर्णपणे सोडून द्यायचा. 7, 8, 9, 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 20. व्हेरी गुड. चांगलं केलं आहे तुम्ही. पुढे नेक्स्ट. आता आपल्याला ताडासन करायचं आहे. ताडासन म्हणजे ताडाचं झाड पाहिलेलं आहे ना, ताडासन. त्याच्यासाठी काय राहिलंय, आता आपल्याला उभं राहायला लागेल. आपल्या आसनावर उभं राहायचं आहे. ताडासन. पायामध्ये तुम्हाला कम्फर्टेबल दिसतं, म्हणजे तुम्हाला बॅलन्स करता येईल. तुमचा बॅलन्स कुठे जाणार नाही. आपल्याला वरती घेऊन जायचे आहेत. दोन्ही हाताच्या फिंगर म्हणजे दोन्ही इंटरलॉक करायचे आहेत. म्हणजे दोन्ही आपल्या हाताची बोटं इंटरलॉक करायची, म्हणजे दोन्ही हाताची बोटं इंटरलॉक करायची आणि खाली असतील. हळूहळू आपल्याला वरती घेऊन जायचं आहे. करेक्ट. आणि वरती स्ट्रेच करायचं आहे आणि आपला टाचा वरती उचलायचा आहे. समोर 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 बघायचं आहे. कुठलाही एक बिंदू पकडायचा, समोर एखादा बिंदू पकडायचा आणि तिथे अशा स्थितीमध्ये राहायचं आहे. आपले श्वासोश्वास चालू राहतील. आपले श्वासोश्वास चालू राहणार आहे. आपली क्षमता असेल तिथपर्यंत आपल्याला राहायचं आहे. परत पूर्वस्थितीला यायचं, परत पूर्वस्थितीला यायचं आहे. हळूहळू हात खाली आणायचा आहे, पाय खाली टेकवायचे, परत टेकवायचे आहे. रिलॅक्स. शिथिल करायचं आहे. आपलं संपूर्ण शरीर शिथिल करायचं आहे. आता आपण ह्याला आपण पादासन सुद्धा बोलतो आणि हस्तपादासन सुद्धा बोलतो. आता हस्तपादासन म्हणजे काय, आपलं हात पायाला लावायचा आहे. हा, तर कसं करायचं आहे आपल्याला. आता आपल्याला कमरेत वाकायचं आहे. समजलं, कमरेत वाकायचं आहे. कसंही मध्ये वाकायचं नाही. आता आपल्याला काय करायचं आहे, हस्तपादासन किंवा पादहस्तासन. दोन्ही हात मांडीवरती ठेवायचे आहेत. सरळ सरळ, पाठीचा कणा ताठ. दोन्ही हात आपल्याला हळूहळू वरती घेऊन जायचे आहेत. टाचा उचलायचा नाही, हात वरती घेऊन जायचे आहे. थोडंसं पाठीमागे वाकायचं आहे आणि आता कमरेत वाकत समोरच्या बाजूला वाकायचं आहे आणि हात खाली सोडून द्यायचे. हात खाली सोडून द्यायचे आणि आपलं डोकं आहे ना ते गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा. आपलं गुडघा आहे ना, गुडघ्याला आपलं डोकं लागेल त्याचा प्रयत्न करायचा. आपल्या क्षमतेनुसार राहायचं या स्थितीमध्ये. आणि हळूहळू आपल्याला परत तसंच करत यायचंय. तसंच वाकायचं. हात वरती नाही घ्यायचे, हात वरती नाही घ्यायचे, हात सरळ घ्यायचे. परत एकदा करायचं आपल्याला. परत एकदा करणार आहोत. कोणताही आकार आपल्याला करायचं. सगळा हात वरती घेऊन जायचे. हात पाठीमागे थोडं वाकायचंय. त्यात अंगठी आणि हळूहळू पुढे घेऊन पुढच्या बाजूला वाकायचंय. कमरेला हात खाली सोडून द्यायचे. पकडायचे नाही, हात सोडून द्या, सोडून द्या. करेक्ट, बरोबर आहे. आणि आपल्या आपल्या क्षमतेनुसार या स्थितीमध्ये राहायचंय. या स्थितीत राहायचं आहे. परत पूर्वस्थितीला यायचं आहे. पाचवी मुलांना इकडे असायला
साईडला या. मागचा पावलांच्या पुढे अर्धचक्रासन आहे. अर्धचक्रासन आपल्याला उलटा कसं इथे उभं राहायचं. आपल्याला पायामध्ये तुमचं कम्फर्टेबल डिस्टन्स मध्ये तुम्हाला बॅलन्स करता येईल एवढं डिस्टन्स ठेवायचं आहे. ते साहेबा पायामध्ये अंतर ठेवायचं पण ते थोडंसं अंतर ठेवायचं आहे, जास्त नाही. हा आता कमरेवर हात असेल आणि आपल्याला हळूहळू मागच्या बाजूला वाकायचं आहे. कमरेचा वाकायचं आहे. जेवढं वाकायचं आहे तिथे आपला बॅलन्स जाणार नाही, आपला तोल जाणार नाही, तेवढंच वाकायचं आहे. आणि आपल्या क्षमतेनुसार या स्थितीमध्ये आपल्याला राहायचं आहे. आपल्या क्षमतेनुसार राहायचं आहे. परत पूर्वसूत्रीला घ्यायचं आहे. परत पूर्वसूत्रीला घ्यायचं आहे. आपण हेच आसन परत रिपीट करणार आहोत. दोन्ही हात कमरेवर पायामध्ये तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही डिस्टन्स ठेवायचं आहे. हळूहळू आपल्याला कमरे पाठीमागे वाकायचं आहे. पण आपले तोल जाणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. हळूहळू आपण तुमच्या क्षमतेनुसार राहायचं आहे. गुडघ्यात पाय वाकवायचे नाही. परत पूर्वसूत्रीला या. नेक्स्ट स्लाइड. वज्रासनमध्ये बसायचं आहे आपल्याला. खाली बसा. खाली बसायचं आता. सगळ्यांनी पाय समोर सोडायचे आहेत. समोर यायचे आहेत पाय. हा पाय स्ट्रेट. पाय समोर असतील. हळूहळू आपला उजवा पाय आपल्याला गुडघ्यात गुंडळून पाठीमागे घ्यायचा आहे. करेक्ट पुन्हा करेक्ट बहुतेक आणि त्याच्यावर एका साईडला बसायचा आणि दुसरा पाय करेक्ट करताय. मुली बरोबर करताय. मुलांना काय लागलं का तुमचा व्यवस्थित करताय. हा चला पाठीचा डोळा. दोन्ही हात मांडीवर असणार आहे. दोन्ही हात मांडीवर किंवा तुम्ही पद्मामध्ये सुद्धा ठेवू शकता. पद्मामध्ये सुद्धा ठेवू शकता. करेक्ट बरोबर आहे. दोन्ही हात मांडीवर असू शकतील किंवा पद्मामध्ये सुद्धा ठेवू शकता. आता दोन्ही अंगठे दोन्ही पायाचे अंगठे एकमेकाला टच असतील. पाठीमागे अंगठे पाठीमागे टच असतील एकमेकाला. हा पाठीचा कणा. आणि हे एक आसन आहे. हेच एक आसन आहे तुम्ही जेवल्यावर करू शकता. हे एक आसन असं आहे की ते जेवल्यावर करू शकता. हा लक्षात राहिलं. हा म्हणजे डायजेशन सिस्टीम सुधारते. पचन क्रिया सुधारते. आणि आता आपल्याला हळूहळू आसनातून बाहेर यायचं आहे. आता जसं आपण गेलो होतो त्याच्या विरुद्ध दिशेने पाय सोडायचे. पहिला आणि आता सोडा. पाय सोडायचे आहे. रिलॅक्स. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. पुढे जाऊया. हा उत्तासन. माइक के रेंज में आते हैं ना तो उत्तासन आहे. उष्टाचं नाव कशासाठी आहे. हे उंटासन. उंट म्हणून आता आपल्याला काय करायचं आहे. आपल्याला गुडघ्याला यायचं आहे.
आता गुडघ्यांवर यायचं नी. आता आपल्याला नील डाऊन कर, नील डाऊन. नी डाऊन. तुम्हाला हे होते काय शिक्षा होते? हा शिक्षा होते ना अशी. हा पायामध्ये डिस्टन्स ठेवा, पायामध्ये डिस्टन्स ठेवायचा आहे, पाय सोडायचे. हा करेक्ट. सोडा पाय सोडायचे, पाय सोडायचे करेक्ट. हा पाय सोडायचे, पायामध्ये डिस्टन्स ठेवायचा आहे. आणि आता दोन्ही हाताचे पंजे कमरेच्या पाठी घेऊन जायचे. कमरेच्या पाठी, कंबर कुठे आहे? हा तिकडे. बस जास्त वागायचं नाही. दोन्ही हात चिकटलेले असतील कमरेच्या पाठीमागे. 2 नंबर कमरेच्या पाठीमागे. पाठी कुठे दाखवलं? हे दाखव, त्याच्या आधी तर दाखवा. आपल्याला एकच स्क्रीन आहे, हा पुढचा आहे. आता आपण यायचं बोलतो. हा स्क्रीन पाहिजे होता. हा फायनल आहे. फायनल कोण नको. हा सुलभ आहे, ते सुलभ दाखवायला पाहिजे होता. सुलभ आहे, सुलभ. थांबा, सुलभ शिकवत आहे तुम्हाला मी. तर पाठीचा परत पूर्वस्थितीला आता परत बसायचं आहे. बसा, वज्रासनातच बसा. वज्रासनातच बसा ना. हा वज्रासन बरोबर नाही आहे. पायावर बसलाय. हा पाय सोडा, पाय सोड आपल्या साईडला. हा हा हा. आता उष्टासनचे फायनल पोज म्हणजे अंतिम स्थितीमध्ये आता आपल्याला परत पूर्व केलं होतं ना. दोन्ही पाय उंटा, म्हणजे आपल्याला नील डाऊन होतो तसं आपल्याला नील डाऊन व्हायचं आहे पहिले प्रथम. परत नील डाऊन पोझिशनला या. परत नील डाऊन पोझिशनला यायचं म्हणजे आपल्याला गुडघ्यांवर बसायचं आहे. गुडघ्यांवर बसायचं, गुडघ्यांवर. हा आणि आता आपल्याला आहे ना उजवा हात पायात डिस्टन्स, पायामध्ये डिस्टन्स ठेवा. पाय सोडा. ओ मिस्टर, तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगतोय पाय सोडा. पाय पकडून नका धरू तिकडे. हा पायामध्ये डिस्टन्स ठेवायचा आहे आणि तसंच जायचं. असंच पाठी जा. सोपी पद्धत. असंच पाठी जायचं. पकडा, उलट नका. हा ते हा दुसरा तसं जाऊ नका. डायरेक्ट जायचं. करेक्ट. आपल्याला जसं राहता येईल तसं राहायचं आहे. परत पूर्वस्थितीला या आणि बसा. हे वक्रासन आहे. वक्रासन म्हणजे आपल्या शरीराला पीळ मिळतो. आता आपल्या शरीराला कसं पीळ मिळतो आता बघूया आपण. आता उजवा पाय आपल्याला गुडघ्यात दुमडायचा आहे. उजवा पाय आणि पायाचा तळवा दुसरा गुडघ्याजवळ ठेवायचा आहे. गुडघ्याजवळ. हा गुडघ्याजवळ ठेवला. आता उजवा पाय आहे. आता कुठला लॉक करायला लागेल आपल्याला? डावा हात त्याला लॉक करायचा. वरतून हा असा घ्यायचा. करेक्ट. आणि समोर घ्यायचा. समोर घ्यायचा. करेक्ट. बरोबर आहे. तू केलं होतं बरोबर. तर लॉक कर तसा. हे बघ असं लॉक केलं, बरोबर केलं होतंस तू. परत कर. हा बरोबर आहे. आणि पाठी बघ. करेक्ट. बरोबर. लॉक करा. पाठी बघायचं. जो हात आपला पाठी आहे तिकडे बघायचा. त्याला म्हणतात वक्रासन. म्हणजे पाठीचा कणाला पीळ मिळतो आणि आपल्या पोटाला सुद्धा पीळ मिळतो. तर आपली पचन संस्था चांगली होते. पचनक्रिया चांगली होते. आता परत हात पकडायचा आहे आणि तुम्ही
उजवीकडे एक पाय सोडून द्या आणि आता दुसरा पाय फोल्ड करा. तो गुडघ्याजवळ आणा आणि त्याच्या विरुद्ध हात पुढे लांब करा आणि जो हात पाठी केलाय तिथे आपण ठेवतो. ओके, हात व्हेरी गुड. परत 3 ते 5 श्वास पर्यंत. आता परत पूर्वस्थितीला यायचा. पूर्वस्थितीला या. पूर्वस्थितीला यायचंय. पाय सोडून द्यायचे. रिलॅक्स. आता आपल्याला हात पाठीमागे घेऊन द्यायचा. हा, शाबासकी द्या. व्हेरी गुड. हा, चला. मार्गदर्शन. आता मार्गदर्शन. आता आपल्याला प्रथम वज्रासन मध्ये यायचं. वज्रासन मध्ये बसायचं आहे. परत हा, वज्रासन मध्ये बसा. दोन्ही हात मांडीवर असतील. दोन्ही हात मांडीवर. आता आपल्याला हळूहळू हात पुढे सरकवत आणायचा आहे आणि एक थंब रूल आहे. म्हणजे एक रूल असा आहे, आपलं कोपर आहे ना, कोपर आहे गुडघ्याला लावायचा. कोपर गुडघ्याला लावा. गुडघ्याला लावा. खाली खाली जमिनीवर ठेवा. जमिनीवर ठेवा. हा हा. आणि आता हे बोट आहे ना, ते मधलं बोट आहे ना, तिकडे आपले दोन्ही हाताचे पंजे ठेवा. दोन्ही हाताचे पंजे ठेवा. आता जे मधला बोट आहे तिकडे पोहोचलाय, तिकडे आपल्याला दोन्ही हाताचे पंजे ठेवायचे आहेत. हे बघा असे. हा, असे पायामध्ये. हा, हातात डिस्टन्स असेल. हातामध्ये डिस्टन्स, पायामध्ये डिस्टन्स. पायात डिस्टन्स ठेवायचं आहे. कमरे एवढं. पायात कमरे एवढं डिस्टन्स ठेवायचं. पायात कमरे एवढं डिस्टन्स ठेवायचं आहे. हातामध्ये खांद्याएवढं डिस्टन्स ठेवायचं आहे. हातामध्ये खांद्याएवढं डिस्टन्स ठेवायचं आहे. आता आपला कमरेचा भाग, आपली कंबर कुठे आहे तर कमरेचा भाग खाली आणायचा. खाली सोडून द्यायचा. डोकं नाही खाली सोडायचं आहे. कमरेचा भाग खाली घेऊन द्यायचा नाही. डोकं वरती करायचं आहे. डोकं वरती आणि एवढं. आणि नॉर्मल ब्रीथिंग. तुमचा श्वासोश्वास चालू ठेवायचा आहे. तुमचा श्वासोश्वास चालू ठेवायचा आहे. हा, याच्यामुळे आपल्याला थायरॉइडचे प्रॉब्लेम होत नाही. याच्यामुळे आपल्याला थायरॉइडचे प्रॉब्लेम होत नाही. आता आपण त्याच्यात परत पूर्वस्थितीला, परत दुसऱ्या स्थितीमध्ये जाऊया. परत पूर्वस्थितीला या. पूर्वस्थितीला या. हा थोडा पाठीमागे घ्या. करेक्ट. हा पाठीमागे टेकायचं नाही. हा, डिस्टन्स ठेवा. पाठी घ्या. दोन्ही हात पाठीमागे घ्यायचे. हातामध्ये डिस्टन्स ठेवायचं. पाय आणि हात त्याच्यामध्ये अजून 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 जोडून पुढे या. हा, जास्त डिस्टन्स नाही मॅडम. फक्त एक आहे ना, एक हाताएवढं डिस्टन्स ठेवायचं. ओके. पायामध्ये कमरे एवढं डिस्टन्स. पायामध्ये कमरे एवढं डिस्टन्स दोन्ही पायामध्ये आणि दोन्ही हातामध्ये खांद्या एवढं डिस्टन्स असेल. आता आपले हात पण जवळ आलेले आहे. आता कमरेचा भाग वरती उचलायचा. हा, कमरेचा भाग वरती उचलायचा. नाही, कमरेचा भाग वरती उचलायचा. डोकं खाली सोडून द्यायचं. डोकं खाली सोडून द्यायचं. खाली सोडायचं आहे मॅडम. खाली सोडा. खाली सोडायचं. डोकं खाली सोडायचं. आणि हे नॉर्मल ब्रीथिंग तुमचा श्वासोश्वास चालू ठेवायचा आहे. परत आपल्याला पूर्वस्थितीला यायचं. पूर्वस्थितीला यायचं आहे आणि वज्रासनात बसायचं. पूर्वस्थितीला यायचं आणि वज्रासनात बसायचं. वज्रासनात बसायचं आहे.
भुजंग म्हणजे काय? हा, भुजंग म्हणजे काय? सर्प. आपण नाव बघतो ना, भुजंग आसन म्हणजे सापाचं आसन आहे. तर आपल्याला लायला पाहिजे. पहिले पाठीवर आपल्याला यायचं. पाठीवर या. जगह है क्या? पाठीवर हा, पाठीवर या. डोकं इकडे, डोकं स्टेजकडे करायचं. पाठीवर यायचं. पाठीवर आ जाओ बेटा। पाठीवर बोलायचं आहे प्रथम. पाठीवर या प्रथम. हाँ हाँ बोलो हाँ आपको कॉल है कॉल स्टॉप कैसे करेगा? स्टॉप करो ना।